ठिकाणी खरं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हा टँकर मुक्त जिल्हा झालेला होता। पाणी पुरवठ्याच्या ज्या ज्या काही योजना होत्या केंद्र आणि राज्य शासनाच्या, त्या योजनाद्वारे अगदी वाड्यावाड्यांपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम झालेलं होतं। आणि टंचाई मुक्त असलेला हा जिल्हा नव्यानं काही वाड्या या आता पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतंय अशा प्रकारचा अहवाल आहे। खरं म्हणजे यामागची खरी भूमिका अशी आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीनं जंगल तोड होत आहे, पूर्वी जी काही जंगल तोड होत होती किंवा जी झाडांची तोड होत होती ती वैयक्तिकरित्या होत होती। आता मात्र बेसुमार व्यावसायिक पद्धतीनं झाडाची तोड होते, परंतु त्याच प्रकारची लागवड या ठिकाणी कुठे जाणवत नाही। सामाजिक वनीकरणाचं काम या ठिकाणी पूर्णपणे थांबलेलं आहे। आपण हायवेचा विचार केला, नितीन गडकरी साहेबांनी या ठिकाणी हायवेच्या दुतर्फा हजारो झाडं लावली जातील आणि त्याचं संवर्धन केलं जाईल असं सांगितलेलं होतं। रस्ता पूर्ण होऊन आज 5 वर्ष झाली तरी झाडाची कोणत्याही प्रकारची लागवड या ठिकाणी झाली नाही। आणि त्यामुळे या जिल्ह्यात एक संपन्न जिल्हा असलेला पाण्याचा स्रोत टिकून ठेवण्यासाठी जी काही पर्यावरणाची खबरदारी घेतली जात होती ती यावेळी घेतली जात नाही। या ठिकाणी बंधाऱ्यांची व्यवस्था सुद्धा पूर्वी शेतकरी स्वतःच्या मनानं बंधारे घालवते, नंतर शासनाच्या वतीनं अत्यंत चांगलं काम होतं, पण यावेळी सुद्धा बंधाऱ्यांकडे दुर्लक्ष झालेलं आहे। आणि त्यामुळे ही पाणी टंचाई जाणवेल अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती आहे, नाकारता येणार नाही। परंतु यामधला दुसराही मुख्य भाग आहे की जिल्हा परिषदेवर गेली 2 वर्ष लोकप्रतिनिधी नाही आहेत। या ठिकाणी फक्त अधिकाऱ्यांचं काम चाललं असतं आणि त्यामुळे त्यांच्या अनास्थेचा सुद्धा फटका या ठिकाणी बसू शकतो। अशा प्रकारची आजची परिस्थिती आहे। फक्त त्यातल्या त्यात समाधानाची बाब अशी आहे की जलजीवन मिशनच्या माध्यमातून जवळजवळ 464 कोटी रुपये आलेले आहेत, परंतु तेही योग्य पद्धतीनं जर खर्च झाले किंवा ती कामं योग्य झाली तर हा जिल्हा टंचाईपासून मुक्त राहील। परंतु या ठिकाणी प्रशासनाची आणि शासनाची जबाबदारी मोठी आहे आणि ती जबाबदारी सामाजिक वनीकरण असेल, या ठिकाणी जलजीवन मिशन राबवणारी पाणी पुरवठा व्यवस्था असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा हायवे यंत्रणा असेल, यांनी झाडं लागवड आणि पाण्याचे स्रोत राखण्यासाठी काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे।